4 व्हीलर आली आणि ते फोन वाजला म्हणून त्याने गाडीवर फोन उचलला. ती मित्र त्याला घेऊन गेले होते. तर त्याचे जे शब्द होते ना ते असं असं झालं म्हणून विराजची ना कसा रिॲक्ट करतो विराज बघा. थांबा, कारण साहिलचा ॲक्सिडेंट झाला काय ते ना, तर मी असं नसतो झालो. आता गावाला होते ना, आमच्या घरी ती रोज यायची, आता सध्या नाही येत. तर मी कुठं मला भीती होती माझ्या मनामध्ये. तर साहिलला मी सारखे विचारायचे, का रे साहिल तुला आम्ही चल म्हटलं का तू असं वागतो, तू येत नाही काय नाही. कदाचित तो हा व्हिडिओ बघत पण असेल, तुम्हाला सांगितलं नाही त्याचं माझं बोलणं झालेलं, कारण की मला नव्हतं वाटत मी सांगू. पण आज मला माझं मन इतकं 2 दिवसापासून मला इतकं हे होतं आहे ना, म्हणजे नाही मी सगळं सांगणार. आणि हे सगळं हॅलो कसे आहात तुम्ही, जय महाराष्ट्र. तर संध्याकाळचे 5 वाजले आहे आणि 2 दिवस झाले मी काही व्हिडिओ वगैरे टाकलेलं नाही. आणि मी 2 दिवसापासून मोबाईललाही हात नाही लावला. मला इतकं टेन्शन झालं ना, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ बघितला होता आणि त्यात मी तो व्हिडिओ बघते आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही सगळे म्हणले की तो व्हिडिओ कोणता आहे, तो व्हिडिओ असंच होता. म्हणजे साहिल चालला होता ना, तर मी सहज माझा मोबाईल घेतला आणि मी तो व्हिडिओ बघितला. तर अशा काही गोष्टी आहे ना, म्हणजे मी तुम्हाला पण नव्हत्या सांगितल्या, बऱ्याचशा काही गोष्टी आहे साहिलबद्दलच्याच. तर तो असा का करतो, काय नाही, काय झालं आहे, त्याचा ॲक्सिडेंट झाला. मी तुम्हाला बोलले आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये माझ्या की साहिलचा ॲक्सिडेंट झाला म्हणून. तर कसं झालं ना, तुम्हाला माहिती आहे साहिल इकडे होता 6 महिने. तर तो इथे ना जास्त व्हिडिओमध्ये येत नव्हता. त्याला आहे ना, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ त्याच्यासमोर घेऊन गेले ना, तो असं असं करायचा. म्हणजे त्याला ते व्हिडिओमध्ये इंटरेस्ट नाही आणि त्याला नाहीच. कुठं बाहेर जायचं असलं ना, आवर ना, चल ना, जायचे फिरायला, म्हणजे त्याला कसं असं इंटरेस्ट नाही त्याला, नाही का. मग माझे मिस्टर पण मला म्हणायचे, अरे त्याला म्हणजे आपण जातो म्हणे, तो हसत नाही, बोलत नाही, काय नाही, तुझा मुलगा म्हणे असा राहतो आणि एकटं म्हणजे ते त्या रूममध्ये, इकडच्या रूममध्ये राहतो. कधी मुलीसंग पण माझ्या असं आवर्जून खेळणं वगैरे असं काहीच नाही, तो त्याचा तोच. तर तो असा झाला ना, म्हणजे त्यालाही खूप मोठं कारण आहे. जसं माझे हस्बंड एक्सपायर झाले, तो मला सगळ्यांना माहिती आहे. तर माझे हस्बंड जेव्हा एक्सपायर झाले ना, तेव्हा साहिल फर्स्ट या सेकंडला होता त्यावेळेस. तर माझ्या मिस्टरांचं असं म्हणजे तेव्हा त्याला काही कळत नव्हतं बरं का. तसं पाहायला गेलं तर थोडंफार कळायचं त्याला, जास्त नव्हतं कळत. पण माझ्या मिस्टरांची अशी लाज ठेवलेली आणि तिथे साहिल खेळतोय बघतोय. आणि आता आज जे तुम्ही लाडूचं बघताय ना, जसं लाडूचं मला वाटलं कोण आलं, जसं लाडूचं आणि माझ्या मिस्टरांचं कसं प्रेम, असं साहिलचं आणि त्याच्या पप्पांचं होतं. कुठेही गेले का साहिल पप्पांच्या पाठीमागेच. आणि माझे मिस्टर ना टेम्पो चालवायचे, तुम्हाला सांगते. नंतर जेव्हा ते एक्सपायर होणार होते ना, त्याच्या जस्ट 6 महिने 7 महिने अगोदर माझ्या मिस्टरांनी टेम्पो घेतला होता. तर त्या टेम्पोचे माझे मिस्टर भाडं मारायचे. कोणाचं नाही का सामान घेऊन जायचे, कोणी घर खाली करते, मग ते सामान न्यायचं. मग एका ट्रिपच्या 250-300 रुपये आपण नेतो ना असं ठरवून टेम्पो, तर तसं माझे मिस्टर टेम्पो चालवायचे. तर तो टेम्पो पण ॲक्च्युली काय झालं ना, जेव्हा माझे मिस्टर एक्सपायर झाले ना, त्या लोनवर घेतला होता तो टेम्पो. तर कंपनीवाले आले आणि तो टेम्पो ओढून घेऊन गेले. आणि त्या टेम्पोवर खूप मोठं साहिल नाव पण टाकलेलं होतं त्या टेम्पोवर. मला आज म्हणजे सगळं असं आठवतात त्या गोष्टी सगळ्या. असं काही विषय निघाले ना, तर मग ते कंपनीवाले आले आणि आता पैसे तर कोण कसं भरणार ना, त्याचे अजून हप्ते बाकी होते. ओढून घेऊन गेले कंपनीवाले. मी त्यांना म्हटलं, पण माझे मिस्टर एक्सपायर झाले, म्हटलं मी टेम्पो राहू दे, म्हटलं हळूहळू करून मी करेल म्हटलं. पण ते म्हटले नाही, 2-3 हप्ते ऑलरेडी बुडाले आहेत. तर मग ते घेऊन गेले टेम्पो. जेव्हा घेऊन चालले होते ना, असं बांधून घेऊन चालले होते, म्हणजे त्यांच्या गाडीला इतकं बघून वाईट वाटत होतं मला त्यावेळेस असं. तर मग ते पण साहिलने असं बघितलं होतं की आमचं टेम्पो घेऊन गेले. तर मला साहिलसारखं विचारायचं, मम्मी पप्पाचा टेम्पो घेऊन गेले का, पप्पाचा टेम्पो पण घेऊन गेले का, असं मला तो विचारायचा, खूप विचारायचा मला. आणि सारखं म्हणायचं, मम्मी पप्पा कुठे गेले, परत कधी येतील मम्मी, सांग ना मम्मी कुठे गेले, असं मला
विचारायचं साहिल बऱ्याच वेळा, म्हणजे असं त्याचं त्याला कळत नव्हतं ना एवढं. ते सगळं झालं आणि आज विषय निघाला म्हणून मी तुम्हाला काही माझ्या लाईफच्या गोष्टी सांगते. आणि त्यातनं मला हे सांगायचं पण काही कारण आहे. साहिल इथे होता, तर साहिलला मी सारखे विचारायचे, का रे साहिल तुला आम्ही चल म्हटलं का तू असं वागतो, तू येत नाही काही नाही, आणि तुला आमच्या संग आलं तरी तुला इंटरेस्ट नसतो, तू मोबाईल आणि तू असं एकटा राहतो. आणि तो मला फोनसुद्धा करत नाही, त्याचं माझं फोनवर बोलणं बिलणं काहीच होत नाही, की तू मम्मी कशी आहे, तुम्ही जेवले का, तुम्ही काय करताय, काहीच नाही. मीच फोन करते त्याला. कदाचित तो हा व्हिडिओ बघत पण असेल. आणि मग कसं आहे ना, त्याचा ॲक्सिडेंट कसं झाला. हां, तर मी त्याला इथे विचारलं होतं की तू असं का वागतो का नाही. तो म्हणतो काय माहिती मम्मी, मला फॅमिलीमध्ये इंटरेस्ट राहिला नाही, मला नाही आवडत म्हणे फॅमिली. मी कधीच तुम्हाला सांगितलं नाही त्याचं माझं बोलणं आलेलं, कारण की मला नव्हतं वाटत मी सांगावं. पण आज मला माझं मन इतकं 2 दिवसापासून मला इतकं हे होतं आहे ना, म्हणजे नाही मी सगळं सांगणार. आणि हे सगळं सांगणार म्हणजे मी हे सगळं माझ्या चॅनलवर ठेवणार, की माझं मन, एक आईचं मन काय होत असेल, हा एक व्हिडिओ काय माझ्या या चॅनलवर राहील. तर मी त्याला विचारलं की तू असं वागतो, तू असं कधी माझ्याशी बोलत नाही, कधी बसून गप्पा मारत नाही, असं वागतो म्हटलं नाही का, तुला सारखे मित्र मित्र मित्र, तुला शेवटी सोडवायला मी चालते ना, कोणी मित्राने 1 रुपया तर दिला का, हां तुला सोडवण्याच्या पाठीमागे माझे 1 लाख रुपये खर्च झाले म्हटलं, तुला माहिती आहे का. त्याला सगळं माहिती आहे, पण काय माहिती, तो ना अलग होऊन गेला. आणि तो एकटा आहे ना, असं त्याच्या पप्पाला खूप मिस करतो, म्हणजे खूप मिस करतो तो. बराचदा असं एकटा तो रडला आहे. मला माझ्या घरच्यांनी पण सांगितले की वरती रडत बसला होता, असं नाही का. त्या गोष्टीला तर मी तर नाही काय करू शकत, देवाची मर्जी होती. तर मग तो म्हणतो मम्मी मला फॅमिलीमध्ये इंटरेस्ट नाही आहे, मी ना, तू मला हॉस्टेलला घातलं, म्हणजे तो 4थीला होता ना तेव्हा मी त्याला हॉस्टेलला घातलं. तर आता माझ्या पण काही मजबुरी होती ना, म्हणून मी त्याला ठेवलं. आणि अशा पण खराब हॉस्टेलला नव्हतं ठेवलं मी, त्याला चांगलंच हॉस्टेलला ठेवलं होतं. आणि कोणची मानची म्हणून आहे ते होळकर साहेबांचे, तिथे पण काही कमी फीज नव्हती. मी इकून तिकून पैसे गोळा करून कशी ती फीज भरायची मला माहिती. मला फक्त त्याला शिकवायचं होतं. आणि मी त्याला जवळ होते, कारण मलाच राहायचं ठिकाणं नव्हतं, मलाच घर नव्हतं. तर मग 4थीला तो हॉस्टेलला गेला. आणि मी ना तिथे हॉस्टेलला तो राहायचा ना, दर हप्त्याला जायचे, त्याला आंघोळ घालायचे, कारण तो खूप घाण व्हायचा, खूप घाण, असे गुडघे घाण झालेले असायचे, केस घाण झालेले असायचे, नीट त्याला आंघोळ करता येत नव्हती, काय नाही. मग मी दर आठवड्याला जायची, त्याला आंघोळ वगैरे स्वच्छ घालून त्याचे कपडे सगळं धुवून यायची मी हॉस्टेलला जाऊन. बऱ्याच दिवस असं केलं मी. मग त्याला विचारलं मी, तो म्हणतो मम्मी मी ना मित्रांमध्येच राहिलो म्हणतो, 4थीपासून ना मी पोरांसंगच राहिलो. त्याच्यामुळं माझ्या फॅमिली संघसुद्धा, म्हणजे आता माझ्या घरी तो माहेरी जातो ना, तर कुणाशीच नाही बोलत. माझ्या घरचे पण म्हणते हा बोलत नाही काय नाही, येतो आणि रूममध्ये जाऊन बसतो वरती. तर इथं पण बाहेर जेवरे साहिल, ते बर्थडे पण मी त्याचा केला ना, ते पण त्याला जबरदस्ती, त्याला किती बोलू मी त्याला बसवलं होतं, तो बसत नव्हता बर्थडेला सुद्धा. नाही मम्मी नको करू ना, नाही मम्मी मला नाही आवडत ना, नाही मम्मी ना मला नाही इंटरेस्ट ना, ते डेकोरेशन करायला पण आपण धोपट करायला लागला. मी नव्हतं सांगितलं तुम्हाला या गोष्टी, मी तुम्हाला म्हणजे खुशीने सांगितलं की बाबा साहिलने डेकोरेशन केलं बघा हे, पण त्याला इंटरेस्ट नव्हता त्या गोष्टीमध्ये. पण ठीक आहे. तर त्याचा ॲक्सिडेंट कसं झाला, ॲक्च्युली 4-5 दिवसापूर्वी ना झालेला आहे. आणि मला माहीतसुद्धा नाही बरं का. तर माझ्या घरूनच मला कळलं ही गोष्ट. आणि नेमकी मला पण त्या लोकांनी लपवून ठेवले माझ्यापासून, त्यांनी मला सुद्धा नव्हतं सांगितलं. कारण की साहिलनेच त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जर सांगितलं ना माझ्या मम्मीला, आता बघा म्हटले असं साहिल त्यांना बोलला म्हणून, त्यांनी पण नाही सांगितलं घाबरून. तर तो म्हणजे माझ्या भावाने त्याला फोन केला की घरी ये म्हणून. आणि तो चालला होता गाडीवर, 2 व्हीलरवर चालला होता. तर समोरून 4 व्हीलर आले आणि ते फोन वाजला म्हणून त्याने गाडीवर फोन उचलला तर ती गाडी व्हायबल होऊन ती गाडी पडली. 2 व्हीलरवर होता साहिल आणि समोरून कारवाल्याने त्याला धडकलं. तर तो पडत त्याचे हात चालले गेले, हातात वाळू घुसली, पाय चालले गेले, म्हणजे असं काही तुटलं वगैरे नाही, पण त्याला मार भरपूर लागला त्याला.
हाताला त्याला पायाला बिला भरपूर त्याला मार लागला. मग तसंच तो घरी आला. त्याच्या मित्रालाही खूप मार लागला. त्याच्या संग त्याचा मित्र होता, त्यालाही मार लागला. तो तसा घरी आला. मग घरी आल्यानंतर मला माझ्या घरून त्याला औषध वगैरे पट्टी वगैरे केली आणि ते सगळं वाळू वगैरे घुसले होते ना. तर मग आई म्हणते की दवाखान्यात तू जा, कारण की इन्फेक्शन होऊ शकतं, काही होऊ शकतं त्यात पाणी गेलं तर. कारण की जास्त मार लागलेला हाताला, सालटे बिलटे पूर्ण निघाले होते. आणि मला तेव्हा मला हे काहीच माहिती नाही. मला हे सगळं नंतरनं सांगितलं की असं झालं होतं म्हणून. ज्या दिवशी मी टाकलं ना शॉर्ट व्हिडिओ, मी रडतीये, तो रडतानाचा माझा व्हिडिओ सकाळी पहाटे 5 वाजताचा व्हिडिओ आहे. मी पहाटे 5 वाजता माझ्या रूममध्ये बसली होती. पाठीमागे माझे मिस्टर लाडू झोपलेली होती आणि मला झोपच नाही आली. मी ज्या दिवशी ऐकलं ना, मला झोपच नाही आली. तर मी रात्र असं बसूनच होते म्हणजे मी, आणि बसले आणि मी आपलं ना या फोनमध्ये ना मी व्हिडिओ बघत होते, माझेच चॅनलवरचे माझे व्हिडिओ, साहिलचे व्हिडिओ बघत होते मी. तर मला अचानक असं रडायला आलं ना, तेव्हा तो व्हिडिओ मी बनवला होता. आणि त्याच्यानंतर ना तो हॉस्पिटलला त्याचे मित्र त्याला घेऊन गेले होते. तर डॉक्टरांनी त्याला गोळ्या औषधं वगैरे दिल्या आहे आणि त्याला सांगितले की त्याच्यात पाणी वगैरे जाऊन देऊ नको. मग तो आता पूर्ण ह्याला प्लास्टिक गुंडाळतो हाताला आणि ते पायाला पूर्ण प्लास्टिक लावतो आणि मग ते आंघोळ करतो. मग मी त्याला फोन केला, म्हटलं का रे साहिल, म्हटलं तू मला सांगितलं पण नाही, म्हटलं का नाही सांगितलं मला. तर हे म्हणतात तू टेन्शन घेशील उगाच ना, त्याच्यामुळे काय सांगायचं तुला, नाही सांगितलं मी तुला. आणि साहिल असं खूप म्हणजे गोष्टी लपवतो माझ्याकडनं, खूप गोष्टी लपवत होतं माझ्याकडनं. तेव्हा पण जेव्हा हे प्रकरण झालं ना, तो जेव्हा जेलमध्ये गेलता ना, तेव्हा पण त्यांनी ना असं एकदम लपवण्याचा प्रयत्न केला सगळ्या गोष्टी. म्हणजे तुम्हाला सांगते मी, तो 1 दिवस अगोदरच ते प्रकरण झालं होतं. ते सुद्धा तुम्हाला सांगते आम्हाला माहिती नव्हतं. ते जेलमध्ये गेलं ते प्रकरण, ते सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं. ते सहज माझी आई त्या पोलीस स्टेशनकडे चक्कर मारायला, माझ्या आईची मैत्रीण राहते म्हणून माझी आई गेली तिकडं. गेली माझ्या आई तिकडं पोलीस स्टेशनकडं. तर तिकडनं तो पोलिसांच्या गाडीतनं उतरताना दिसला. तर माझी आई म्हटली की हा तर साहिल आहे. माझ्या आईला विश्वास बसला नाही. तिने लगेच माझ्या भावाला फोन केला. माझा भाऊ गेला तिथं. तर हा तर साहिल आहे. मग मला फोन आला. म्हणजे दुसऱ्या दिवशी प्रकरण झालं, 1 दिवस अगोदर त्याला घेऊन गेलेले आणि सहज त्याची ते मेडिकल टेस्ट वगैरे काय असते ना, ते करून आणलं पोलिसांनी ते सगळं. आणि मग तो जीपमधून उतरून चालत त्याला जे लॉकअपला टाकायला, तेव्हा ते माझ्या आईने नेमकी बघितलं नाही तर आम्हाला काय कळलं असतं. मग मला फोन केल्यानंतर मला विश्वास सुद्धा बसत नव्हता की साहिल असेल तो, माहिती का. मला ना या साहिलचं ना खूप टेन्शन आहे, खूप टेन्शन आहे. असं वाटतं की बाई परत काय प्रकरण झालं का, परत काय करल हा, फोन करत नाही, काय करतो काय नाही मला माहीत नाही आहे. सांगत सुद्धा नाही ना तो, सांगत सुद्धा नाही. त्याला म्हणते अरे जे काही करशील ना ते इमानदारीने एखादा बिझनेस कर, मी तुला मदत करल, किंवा तू कुठेतरी जॉब कर, तुला मी रूमसाठी मदत करल, मी आहे ना, मदत करल ना मी तुला, पण तू चांगली लाईन धर. नेहमी त्याला मी प्रत्येक वेळेस फोन करून त्याला मी प्रत्येक वेळेस हेच समजून सांगते की तू चांगली लाईन धर. पण तो काय करतो काय नाही तो काहीच सांगत नाही सांगत. तो काहीच सांगत नाही मला, फोनच करत नाही मला किती दिवस फोन नसतो त्याच्यावाला. आता त्याचा ॲक्सिडेंट झाला ना, मी त्याला परवा फोन केला तेव्हा माझ्याशी तो बोलला की हा असं झालं म्हणे. म्हणून मला नाही सांगितलं. म्हणतो काय सांगू, तू टेन्शन घेशील परत असं. खैर तो आता बरा आहे, तो आता तब्येत त्याची बरी आहे, एवढं काही नाही आहे. ते मारबीर लागलेलं आहे ना, आता 5-6 दिवस होऊन गेले ना, मग त्यांनी ठणक मारायला लागला त्याला. तर मग त्यांनी गोळ्या वगैरे चालू केल्या, खाल्लाय गोळ्या वगैरे, आणि आहे घरी येतो, माझ्या माहेरी आहे असं. आणि आईची तब्येत कशी मला 1-2 ताईंनी विचारलं आहे. तर आई माझी नाशिकला आहे, म्हणजे मावशीकडे गेलेली आई. आता सध्या 2-3 दिवस झाले आई नाशिकला गेलेली. तर ठीक आहे म्हणून मी व्हिडिओ पण नाही बनवला. आणि असं काय झालं ना, व्हिडिओ बनवायची आणि काय बनवू आणि मी काय टाकू आणि कशासाठी टाकू, असं खूप टेन्शन होतं अहो. म्हणजे नाही का, इथं सगळं माझं चांगलं आहे. माझं इथं तुम्हाला माहिती आहे, मला सोन्याचं घास आहे इथं. माझे मिस्टर मला सगळं देतात, पोरगी मला एवढी नाही का सोन्यासारखी. आणि मला ना तुम्ही मला 1-2 वेळा ना फार निगेटिव्ह कमेंट केला मला काही लोकांनी, की काय सारखं लाडो करत असते म्हणे, त्या 2 पोरांना सोडून दिला वाऱ्यावर, तू अशी तू तशी, सारखीच त्या पोरीला लाडो करत असते.
असं मला 2-3 जणांनी कमेंट केली होती. म्हणजे बऱ्याच वेळा जुन्या व्हिडिओला पण मला कमेंट आलेली आहे की पोरं बघत नाही असं तसं. तर काही गोष्टी ना तुम्हाला फक्त अशा कॅमेऱ्यासमोर दिसते, पण मी काय करते ना माझ्या मुलांसाठी ते मला माहिती आहे. आणि आज आम्ही जे काही आहो ना ते मी लग्न केलं म्हणूनच आहे. आम्ही माझे मुलं पण आहे आज सेटल आहेत, कुठं ना कुठं सेटल आहे आणि ते सेटल होतील पण हळूहळू का होईना मी त्यांना सेटल करेन माझ्या मुलांना. मी माझ्या मुलांना असं सोडलेलं नाही वाऱ्यावर. तुमचे विचार ना फार महान आहेत तुम्ही लोक जे असे मला खराब कमेंट करतात. त्यांना माझे जुने व्हिडिओ बघत नाही की मी कुठून स्ट्रगल करून आलेली आहे आणि काय केलेलं आहे ते नाही बघत. आले का थोडंसं माझी कहाणी ऐकली का हा पोरं सोडून दिले आणि हे असं तुम्ही विचार करतात. फार चुकीचे विचार करता तुम्ही. हा सगळा विराजच्या सुट्ट्या लागल्या, मी तुम्हाला म्हटलं विराज आला आहे, जितकं होईल माझ्या परीने मी तितकं माझ्या पोरांसाठी करते. मी त्यांना कुठलीच गोष्ट कमी पडून देत नाही आणि मी नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहील. आणि माझं एकच आहे बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला घरादाराची कमी नाही आहे. माझ्या मिस्टरांचे किती घरं आहे तिकडं तुम्हाला सगळं माहिती आहे. 2-3 बंगले आहे माझ्या मिस्टरांचे, प्लस इथं पण मी चांगलं फ्लॅटमध्ये राहते. पण माझं एकच आहे की माझं स्वतःचं माझ्या मुलांचं माझं नाही, माझ्या साहिल विराजचं मला घर घ्यायचं आहे आणि ते मी घेणार. त्यांना मी असं वारंवार नाही सोडणार, मी त्याच्यासाठी काहीतरी करणारच आहे मी. कळलं ना. तर आणि लाडूचा विषय राहिला. तुम्ही म्हणताय लाडू करती, का नको करू? ती पण माझीच पोरगी आहे ना, तिला पण मी जन्म दिला आहे ना. जशी ही 2 मुलं तशी ती पण माझीच मुलगी आहे ना. मी तिला का वाळीत टाकून देऊ का? हां, ह्या 2 मुलांचं मी बालपण माझं गमवून बसले. मी स्पष्ट सांगते, मी गमवून बसले माझ्या 2 लेकरांचं बालपण. मी नाही एन्जॉय करू शकले माझ्या लेकरांचं. का? कारण की मला एन्जॉय करायचं मला तेव्हा नव्हतंच माझे काही कंडिशन. हातात पैसा नाही, घर नाही, दार नाही, जाऊ कुठं. 2 लेकरं, विराज तर किती लहान पोटामध्येच. हां, त्याच्यानंतर डिलिव्हरी झाली. कसे माझे कठीण दिवस गेलेत, खूप कठीण दिवस गेलेले माझे. आत्ता तुम्हाला सगळं दिसतंय का लय एन्जॉय करती नवऱ्याच्या जीवावर असं तसं मला कमेंट करता तुम्ही. पण अगोदरचे कष्ट तुम्हाला माझी माहिती नाही ना, मी किती याच्यातनं मी बाहेर आलेली आहे मी. हां, आणि अजूनही माझ्या मनातले मला आहे सगळं भेटते, पण माझ्या मनात खूप असं टेन्शन खूप आहे. मला खूप टेन्शन आहे मला माझ्या मुलांचं. मी इकडे आता विराज जाणार, तो तिकडे हॉस्टेलला, परत तो तिकडे काय करतो काय नाही, तो साहिल तिकडे, मी आई इकडं. म्हणजे नाही का असं हेच टेन्शन आहे मला. बाकी टेन्शन आहे मला फक्त या 2 मुलांचंच टेन्शन आहे मला ना खायचं टेन्शन आहे, मला भाडं भरायचं नाही, मला काही कामवायला जायचं नाही, मला काहीच टेन्शन नाही. फक्त माझ्या 2 मुलांचं कधी सेटल होतील आणि कधी त्यांची लाईन लागली का मी निश्चिंत झाले. असं नाही की मला टेन्शन नाही आहे म्हणजे ही मजा करते, पण दाखवत नाही हो प्रत्येक वेळेस. काय दाखवणार व्हिडिओमध्ये ना. तुम्हाला पण असं वाटतं की प्रत्येक वेळेस ही रडते, प्रत्येक वेळेस ही सांगते, पण नाही सांगत. मी खुश राहते. मी छान व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करत असते नेहमी आणि बनवते पण. मी कितीतरी लाडच्या चॅनल पण व्हिडिओ टाकते, हसून खेळून राहते मी. कारण की माझे दुःख नाही मी माझ्या मनात ठेवते. मला माझं एक ध्येय आहे की मला काय करायचं आहे. मी ठरवलेलं आहे की मला काय करायचं आहे माझ्या आयुष्यात. मला फक्त एक माझ्या मुलांसाठी घर आणि त्यांचं मस्त दोघांचं लग्न आणि दोघांना मला सेटल करायचं, बस एवढंच. आणि दोघांना मी असं नाही की शिकवलं नाही, मी शिकवलं सुद्धा दोघांना आणि शिकवते पण आहे. साहिललाही चांगलं सायन्समधून साहिल शिकला आहे, त्याला चांगलं टक्केवारी पडलेली आहे. 70-80% त्याला सायन्सला पडलेले. आणि साहिल माझा इतका पण वायफट नाही आहे, तो आहे ना जॉब करत होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं परमनंट CJ मार्केटिंगमध्ये माझा साहिल जॉब करायचा आणि तो राहायचा, इतका छान राहायचा. त्याला गाडी घ्यायची होती, पैसे मी इकडे जमा केले होते, त्यांनी थोडेसे पैसे जमा केले आणि आमचं ठरलं होतं 20,000 भरून आपण गाडी घेऊया. त्याला जॉबला जायला प्रॉब्लेम व्हायचा ना तेव्हा. आणि गाडी घ्यायची म्हणजे उद्या गाडी घ्यायची होती बरं का. माझं पैसे सगळं झालं होतं, माझी तयारी. गाडी घ्यायची उद्या साहिलला. माझ्या घरच्यांना पण म्हटलं तुम्ही जा कोणीतरी त्याच्याबरोबर आणि गाडी घेऊन द्या. पण नेमके काय झालं तुम्हाला सांगितलं, त्याचं ना वय कंप्लीट नव्हतं. काहीतरी गाडी घ्यायला ना त्याच्या डॉक्युमेंट्सवर वय कंप्लीट पाहिजे, तर त्याचं वय कंप्लीट नव्हतं. आणि मी इकडं माझ्या नावावर कसे घेणार. आणि माझ्या भाऊजाच्या नावावर तर ऑलरेडी लोन बिन भरपूर काही तिच्या नावावर तर होत नाही.
आणि माझ्या आईचं वय झालेलं आहे, त्याच्यामुळे आईच्या नावावर होत नाही आणि भावाचे पण 1000 लफडे माझ्या भावाचे लोकांचे कर्ज त्याच्या नावावर होत नाही. तर आम्ही बऱ्याच ठिकाणी 2-4 ठिकाणी चौकशी केली की दुसऱ्याच्या नावावर आपण विरातला साहिलला गाडी घेऊ. पण त्या दिवशी काय झालं असं, त्या दिवशी जर गाडी घेतली असती ना तर साहिल जेलमध्ये नसता गेला. त्यांनी काय केलं, गाडी घ्यायला सुट्टी मारली. ज्या दिवशी तो आतमध्ये गेला त्या दिवशी त्यांनी गाडी घ्यायची म्हणून सुट्टी मारली कामावर, आणि सुट्टी मारली आणि गाडी न घेता तो आतमध्ये गेला. आणि तेच 20,000 माझ्याकडे होते. मी त्या वकिलाला लावले त्याच्या गाडीचे पैसे. मग मी तिकडे जायचे आणि त्याला भेटायला जेलमध्ये. तर मम्मी मला म्हणायचं, मम्मी माझे ते गाडीचे पैसे आहे ना ते वकिलाला देन, मला सोडव म्हणायचं पटकन. मला इतकं वाईट वाटायचं, खूप वाईट वाटायचं त्यावेळेस मला खूप. म्हणजे नाही रे, मी घेऊन देईन तुला गाडी, असं नको तू विचार करू, मी तुला गाडीही घेऊन देईन, मी तुला बाहेर पण काढेल. तर त्याचे जे शब्द होते ना, त्यांनी मला एक चिठ्ठी लिहिली होती साहिलने. मी तुम्हाला ती चिठ्ठी पण सांगितलेली आहे. साहिलच्या 2 चिठ्ठ्या आहे माझ्याकडं, आणि त्या 2 चिठ्ठ्या ना मी तुम्हाला ना कधीतरी ना निवांत वाचून दाखवाल मी त्या चिठ्ठ्या. आणि त्या चिठ्ठ्या ना मी इतक्या छानपैकी फाईलला अशा लावून ठेवलेल्या त्या 2 चिठ्ठ्या. एक चिठ्ठी तो हॉस्टेलला होता ना तेव्हा त्यांनी मला लिहिली होती, आणि दुसरी चिठ्ठी तो जेव्हा जेलमध्ये होता तेव्हा त्यांनी मला लिहिली होती साहिलने. आम्ही त्याला जेलमध्ये भेटायला गेलो ना, त्यांनी मला गपचूप त्या असं हाताने आतमध्ये हात घालून म्हणलं, ही मम्मी ही चिठ्ठी घेऊन जा आणि घरी जाऊन वाच. त्या चिठ्ठीमध्ये पण काय होतं हे तुम्हाला सांगितलं होतं. त्या चिठ्ठीमध्ये आत्ताच्या जी चिठ्ठी आहे त्याच्यामध्ये असं होतं ना की माझ्याकडनं काही चुका झाल्या मम्मी, मी तुझ्या पोटी जन्म घेतला, मी खूप भंगार मुलगा आहे असं त्यांनी लिहिलं. मी खूप भंगार मुलगा आहे ना मम्मी असं बोलला. नंतर त्यांनी लिहिलं, माझे पप्पा असते ना तर मी असं नसतो झालो, असं त्यांनी लिहिलं त्याच्यामध्ये. आणि ती चिठ्ठी मी माझ्या वडिलांना पण वाचायला दिली. मला म्हणलं तर साहिल मम्मी ही चिठ्ठी, शेवटी त्यांनी काय दिलंय, मम्मी ही चिठ्ठी तू एकटी वाच. पण माझं ते हेच झालं नाही. मी तेव्हा चिठ्ठी वाचली ना, मी अक्षरशः रडले. माझ्या घरी भाऊजांनी वाचली, माझ्या भावांनी वाचली, मी माझ्या वडिलांनी सुद्धा ती चिठ्ठी वाचली. तो म्हटलं, मम्मी पप्पा असते तर आपण किती छान राहिलं असं ना पुण्याला. हां, पप्पा गेले म्हणून असं सगळं झालं ना गं मम्मी, आणि मी किती भंगार आहे ना मम्मी. असं खूप काही येतं चिठ्ठीमध्ये, खूप काही येते चिठ्ठीवर. जर वाचली ना तर कधीतरी मी वाचून तुम्हाला दाखवल ती चिठ्ठी. इतकं कसतरी वाटतं ते वाचून. तो का असं वागतो, त्यांनी आता समजून घ्यायला पाहिजे सगळ्या गोष्टी. त्यांनी सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला पाहिजे. तो काही गोष्टी ना ॲक्सेप्ट करायला तयार नाही. तो काही गोष्टी त्यांनी करायला पाहिजे ॲक्सेप्ट. त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आज जे काही आहे माझ्याकडे, जे काही आहे, मी जे काही आहे कशामुळं आहे. मी जर नसतं मॅरेज केलं, सेकंड मॅरेज जर मी नसतं केलं तर कुठं असते मी, किती हाल झाले असते आमचे. हां, याला मन दे त्या, अहो कुणी देत सुद्धा नाही. अहो कुणी कुणाला मदत नाही करत. कुणाला जर आपण म्हणलं ना 1000 रुपयाचे तरी दे, आणि दिले तरी 10 वेळा आपले लोक पैसे मागतात. माहिती, बोलायला 1000 तोंड आहे, 1000 तोंड आहे बोलायला. मला तर आमची एक ओळखीची आहे, मी आता गावाला होते ना, आमच्या घरी ती रोज यायची, आता सध्या नाही येत. तर मला म्हणती, बाई 2 पोरं होते, तुला काय गरज होती नवरा करायची, अशी मला 1-2दा ती टोमणा मारला. म्हणलं मग तू यायचं होतं ना मला पोहोचायला, मला सांभाळायला तू यायचं होतं ना, मग तेव्हा तू कुठे गेली होती, आता तू मला बोलती. हां, आता सगळं चांगलं दिसतंय ना माझं, तेव्हा मला ती अशी बोलते ती बाई मला की 2 पोरं होते, काय गरज होती तुला करायची. मग तेव्हा तू कुठे गेली होती, तेव्हा मला यायचं होतं, मला मदत करायची होती. बाई हे पैसे घे आणि तू जग, तू काय नवरा करू नको, मी तुझा सगळा खर्च उचलते. हां, लोक आहे ना म्हणजे असं चालून पायी पण चालून देत नाही आणि काहीच नाही. चांगलं झालं तिकडून पण लोकांचं बोलणं सुरूच आहे. असं नाही की मला कमेंटमध्ये, मला ऑफलाईन पण मला लोक बोलतात, पण मला कुणाला कुठं उत्तर द्यायचं ना, मी ते तोंडावर उत्तर देत असते तिथंच. मी तर दारू देते, तुम्ही तेव्हा कुठे गेले होते, तुम्हाला आत्ता दिसतंय काय 2 कशाला लग्न केलं. आत्ता माझी मुलं मोठी झाली, हां, त्यांना मोठं करायला मला किती कष्ट झाले असं ना, मला माहिती, मी कसे काढले असेल दिवस त्या पोरांना मोठं करायला. हां, माझ्या हाडांची झीज झालेली आहे काय. जरी मी सेकंड मॅरेज केलं ना, माझ्या हाडांची झीज झाली. तुम्हाला माहिती आहे मी का बरं सासरी मी एवढा त्रास सहन केला, का ते यांनी मला सोडावा नाही. माझी 2 लेकरं आहे, आम्ही कुठं जाऊ, म्हणून मी तो त्रास सहन केला. म्हणजे कमरेचा पार्ट लॉस झाला पूर्ण.
का? कारण मी तिथं मला करावं लागायचं, माझ्याकडे काही पर्याय नव्हता. मी कुठं, मला भीती होती माझ्या मनामध्ये, मी कुठं जाऊ, काय होईल, ही भीती होती माझ्या मनामध्ये. मला यांचं मन धरून मला चालावंच लागलं. हे म्हणतील उठ तर उठ, बस तर बस करावंच लागलं. आणि कुणासाठी केलं? मी माझ्या लेकरांसाठी केलं ना. खूप असे दिवस काढलेले लोकांना फक्त नाही का असं, हा आता खूप चांगली आहे असं, खूप मजा मारत असं दिसतं, पण त्याचे मागचे एवढे कष्ट कुणाला दिसत नाही. 2008मध्ये माझे मिस्टर वारले, 3 डिसेंबर 2008ला. आज किती वर्ष आले? जवळजवळ 15-16 वर्ष होत आले. पण आजही आम्ही सेटल नाही हो. आजही आमची लाईफ व्यस्त, म्हणजे मुलं तिकडं अस्तव्यस्त आहे. एक माणूस गेला पण किती प्रॉब्लेम झाला आयुष्यात. कुठेतरी काहीतरी चांगले कर्म केले असेल म्हणून हा चांगला लाईफ पार्टनर मला भेटला. त्यांनी सगळं समजून घेतलं, त्यांनी सगळं ॲक्सेप्ट केलं. आणि लाडच्या पप्पांच्या लग्नांविषयी पण बरेच जण मला बोलतात, कमेंट करतात की तुला 2 मुलं होते, मग त्यांनी ॲक्सेप्ट कसं केलं. त्यांचं पण मॅरेज झालेलं आहे ऑलरेडी, ते अनमॅरिड नाही, त्यांचं मॅरेज झालेलं आहे, त्यांचा डिव्होर्स झालेला आहे. मी किती लोकांचे किती प्रश्नांची उत्तर देणार. आणि मग ना असे कमेंट करतात ना, मला फार असं वाटत नाही की असं मी व्हिडिओ बनवावा किंवा टाकावा. म्हणजे चांगलं जरी व्हिडिओ टाकले ना, अक्षरशः इतके खराब कमेंट येतात ना कधी कधी की नकोच वाटतं असं व्हिडिओ बनवायला. खूप असं कसतरी होतं. कारण की तुमचे म्हणजे मला जे कमेंट येतात ते मीच नाही होतात, म्हणजे अख्खे खानदान वाचतं कमेंट. मग एवढे सगळे चांगले कमेंट येतात ना मला, तर त्या चांगल्या कमेंटकडे नाही बघणार बरं का. पण एखादी घाण कमेंट आली ना, अगं तिने तुला अशी घाण कमेंट केली होती, मग ते लोक बोलतात. म्हणजे माझे रिलेटिव्हमध्ये, बघ ना तुला अशी घाण कमेंट आली. म्हणजे एवढ्या चांगल्या ज्या कमेंट्स आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. एक घाण कमेंट कोणी जर टाकली ना की त्याच्यात मला लगेच फोन करून, अगं बघ ना तुला कशी कमेंट आली. असे लोक आहे, काय सांगू तुम्हाला मी. ठीक आहे, असो, खूप मोठा व्हिडिओ होतोय. साहिल ठीक आहे, मनातल्या गोष्टी ना त्या मला तुमच्याशी बोलावं वाटतात. मला खरं सांगते, तुमच्याशी मला असं तर खूप वेळ असं बोलत राहावा आणि सगळं माझ्या लाईफमध्ये जे काही झालं नाही सगळं तुम्हाला सांगावं, सगळं सांगावं. तुम्ही खूप समजून घेता मला, खूप समजून घेता तुम्ही मला. आणि मला आज ह्या गोष्टीचा एक अभिमान आहे की तुम्ही एवढी सगळी लोक या यूट्यूबमुळे माझ्याशी जोडल्या आहेत, माझ्यावर एवढे प्रेम करता. माझी लाईफ काय आहे ही मी माझ्या फॅन्सला किंवा माझे तुम्ही माझे सबस्क्रायबर यांना सगळ्यांना, आणि बऱ्याचशा ताई आहेत त्यांनी साहिलचा व्हिडिओ जे टाकला ना, मला इतकं व्हॉट्सअपला कमेंट आहे, मेसेज आहे व्हॉट्सअपला की ताई कसा आहे साहिल. मी उत्तर दिलं आहे सगळ्यांना, साहिल ठीक आहे म्हणून. तर नाही, काळजी लागली. पण ना असं ना मला व्हिडिओ बनवायचा होता, पण म्हणजे मला तर मी फोनच बघितलंच नाही. मी फोन जो हा फोन आहे ना व्हिडिओ बनवायचा, मी फोनच नाही बघितलं 2 दिवस झाले. मला इतकं टेन्शन झालं मला की कसं लागलं असेल, किती लागलं असेल, किती सहन केलं असेल त्यांनी. आई आहे ना शेवटी, आईला तर वाटतं, त्याला काही नाही वाटलं मला नाही सांगितलं म्हणून, तो त्याच्या येत नादामध्ये. पण मला म्हणजे माझ्या मनामध्ये हे झालं मला की त्याला किती लागलं असेल. तो मला खरं सांगते, साहिल विराजला अजून पण माहिती नाही आहे, माहिती का. विराजला माहीतच नाही त्याचं ॲक्सिडेंट झालेलं. तुम्हाला बघायचं का? मी आता विराजच्या रूममध्ये जाते, ठीक आहे, आणि मी बोलते, असंच फोन हातामध्ये धरते, तुम्ही फोनवर राहा, मी बोलते असं असं झालं म्हणून. विराजची ना कसा रिॲक्ट करतो विराज बघा, थांबा, कारण त्याला सांगितलंच नाही आणि मी पण नाही सांगितले विराजला. चला आता थांबा, मी जाते. काय करतोय? इकडे बसलाय विराज. काय नाही रे, व्हिडिओ बनवत होते ना मी, दिसतं का? काय नाही, ते लाईट बंद आहे ना म्हणून तो तसा दिसतोय विराज. अरे मी ना व्हिडिओ बनवते कारण की काय झालं ना, 2-3 दिवसापूर्वी 5-6 दिवस झाले साहिलचा ॲक्सिडेंट झाला. काय? हो, कधी? 5-6 दिवस झाले. मग काय झालं त्याला?
तुला फोनवर वगैरे माहीत नाही का तुला काही? त्यांनी काय सांगितलं नाही मला. हां, काही सांगितलं नाही. तुला नाही माहिती? नाही. मग तुला हे कसं माहिती की त्यांनी फोन घेतलेला होता? त्यांनी मला आधी सांगितलं होतं. मी हां, त्यांनी फोन कधी घेतला, ॲक्सिडेंट कधी झाला पाहिजे फार. कधी झाला? त्याचा ॲक्सिडेंट आत्ता झाला 4-5 दिवसापूर्वी. आणि फोन 10 दिवस झाले त्याला घेऊन. मग त्याच्यानंतर तुझं बोलणं नाही झालं? नाही. इन्स्टाला वगैरे नाही? नाही. त्याचं ॲक्सिडेंट झालेलं माहीत नाही तुला? काहीच माहीत नाही. काय झालं त्याला? कार आली, तो चालला होता 2 व्हीलरवर. हम्म. त्याचा मित्र आहे ना तो, हम्म. ते दोघं जण, तो मागं बसला होता. हम्म. ते चालले होते आणि समोरून कारने धडकलं. साहिलला काय झालं? मार लागले, हाताला पूर्ण खरचटले, पाय पूर्ण खरचटले गेले, खूप मार लागले. प्लास्टिक लावून आंघोळ करतो. तुला नाही माहिती ना काहीच? विचार त्याला फोन करून, मला काय सांगितलं नाही म्हणा तू? आमच्याला विचारतो. त्याला माहीत नाही काहीच, याला काहीच माहिती नाही आहे, काहीच माहीत नाही. विचार त्याला फोन करून, व्हिडिओ कॉल कर बरं, बघ बरं. थांबा, बॅलन्स नाही. बॅलन्स नाही आहे. व्हॉट्सअपला नाही लागणार फोन. व्हॉट्सअप चालू होत नाही. जाऊ दे मग, ठीक आहे. चला, कधी व्हिडिओ कॉल केला ना तर मी साहिलचा टाकेल मी व्हिडिओ. त्याने जर दाखवलं, तो दाखवत नाही आहे. मी माझ्या भाऊजाईला म्हटलं तू गपचूप फोटो घे आणि मला फोटो पाठव. तर ती म्हटली तो म्हणजे तो फोटोसुद्धा काढून देत नाही म्हणला. माझी भाऊजाई बोलली. म्हटलं जाऊ दे मग, आता काय, तो एवढं लपवतोय तर काय करणार. तर ठीक आहे, चला मग मी जाते आता. आणि ठीक आहे, साहिल तसं आता सध्या ठीक आहे. फक्त हाताला जास्त मार लागलेला आहे ना, तेवढंच. पायाचं जरा कमी आहे, पण हातालाच खूप लागलेलं आहे त्याला मार. तर लंगडत चालतो, आई बोलली मला. चालताना त्याला त्रास होतो आहे. तर ठीक आहे, चला मग आजचा हा व्हिडिओ ते स्टॉप करते. आणि लाडो दुसऱ्या दिवशी पण शाळेत गेली होती. खूप सारे व्हिडिओ माझे पेंडिंग आहे. मी एडिटिंग पण केली नाही. मला ना माझं मूडच नाही झालं करायचं कसलीच गोष्ट. तर मी ते व्हिडिओ सगळे आहे ना, लाडूच्या दुसऱ्या दिवशी पण शाळेत गेली होती, मग काय झालं काय नाही, ते सगळे व्हिडिओ अजून माझ्याकडं म्हणजे आहे फोनमध्ये, पण मला बनवलेच नाही मी. तर ते सगळे बनवून मी 1-2 दिवसामध्ये तुम्हाला मी ते सगळे व्हिडिओ म्हणजे अपलोड करेलच मी. ठीक आहे, चला मग जाते आम्ही. बाय बाय बोल विराज. बाय.